जय भीम मंडळी, तुम्ही पाहता ऑल इन वन मिसेस बोरकर बनवणार आहे आज पालक अंडा करी। तर पालक अंडा करी बनवण्याकरता लागेल आपल्याला पालक, टमाटर, हिरवी मिरची, सांबार, कांदा, लसूण, हळद आणि चवीपुरतं मीठ आणि आपली स्पेशल अंडी आपली उकडत आहे। आपण सगळे साहित्य बारीक करून घेतलेले आहे। पालक, हिरवी मिरची, अद्रक, सांबार आणि लसणचा पेस्ट, कांद्याचा पेस्ट, टमाटरचा पेस्ट आणि आपण अंडी सुद्धा सोलून घेतलेली आहे। या सगळ्या अंड्याला काय करायचं, असा चमच्याने किंवा चाकूने छेद पाडून घ्यायचे आहे। हे बघा, हे आपण भाजीसाठी तेल घेतलेलं आहे, त्यातच आपण सुरुवातीला ही अंडी तळून घ्यायची आहे। हे बघा, जास्त जळू द्यायची नाही आपल्याला अंडी। ही अंडी आपण काढून घेऊ त्याच्यामध्ये। सॉरी, कांद्याचा पेस्ट घेतलाय आपण। आणि आता हिरव्या मिरचीचा पेस्ट टाकायचा। कांदे आणि मिरचीचा पेस्ट आपला झालेला आहे। यामध्ये आपण लसण, अद्रक आणि सांबार याचा पेस्ट मिक्स करूया। त्याला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे, परतवायचं आहे छान। हे बघा, याचं आपल्या गंजाला जळलं, हे जळायला पाहिजे नाही, म्हणून याला थोड्या थोड्या वेळाने असं परतवत राहायचं। यात कुठल्याही प्रकारचा गरम मसाला टाकलेला नाही आहे आपण, फक्त अद्रक, सांबार आणि लसण एवढाच पेस्ट घेतलेला आहे। आता हा पेस्ट आपला झाला, यात टाकू आपण हळद, परतवून घ्यायची आहे। झाल्यानंतर आपल्याला टाकायचा आहे टमाटरचा पेस्ट। आणि आता यात टाकायचं आपण हे बारीक केलेली पालकाची पेस्ट। आता आपण जे मसाल्याचं पाणी वाचलेलं होतं ते सुद्धा आपण यात थोडं ॲड करून टाकू। आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि याला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं। आणि आता असं 5 मिनिट याला शिजू द्यायचं आहे। हे बघा, किती छान आपलं पूर्ण भाजी शिजलेली आहे। यामध्ये आता आपण अंडे मिक्स करूया। तर या अंड्याला आपण 2 भाग कापायचे आहेत। या प्रकारे 2 भाग कापून घ्यायचे आहेत।
कोणी याला ग्रीन अंडा म्हणतात, तर कोणी हरियाली अंडा म्हणतात, पण आम्ही आमच्या गावठाण भाषेमध्ये याला पालक अंडा करी असं म्हणतो. आपण अंडे ॲड केलेले आहेत. थोडा सांबार घालून घ्यायचा. तर ही बघा आमची तयार झालेली आहे पालक अंडा करी. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही घरी नक्की बनवा. खूप टेस्टी लागेल. धन्यवाद.